प्रेग्नन्सीमध्ये 9व्या महिन्यात पाणी कमी झाल्यामुळे सीझर करावं लागू शकतं का? आपण बऱ्याचदा ऐकतो अमुक पेशंटचं 9व्या महिन्यामध्ये सीझर झालं. याचं कारण होतं की पाणी कमी होतं बाळाभोवतीचं. तर हे पाणी म्हणजे नेमकं काय असतं? तर याला शास्त्रीय भाषेत म्हणतात एम्नियोटिक फ्लुइड. तर एम्नियोटिक फ्लुइड हे बाळाभोवतीचं पाणी जे बाळाला फ्री मुवमेंटसाठी महत्वाचं असतं. याचबरोबर याचं आणखी काय काम असतं? हेच एम्नियोटिक फ्लुइड बाळाला ॲज अ शॉक ॲब्सॉर्बर काम करतं, बाळाला सर्व प्रकारचं न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतं, बाळाच्या ग्रोथसाठी एक स्पेस प्रोव्हाइड करतं. त्याचबरोबर हेच पाणी बाळ तोंडावाटे गिळत असतं आणि ते न्यूट्रिशन म्हणून काम करतं बाळासाठी. मग जेव्हा पाणी कमी होतं तेव्हा हे सगळेच फंक्शन हॅम्पर व्हायला सुरू होतात. जसं की बाळाची मुवमेंट होत नाही, या कारणामुळे बाळ कदाचित पायावर राहू शकतं किंवा बाळ ट्रान्सवर्स लाय म्हणतो आम्ही त्याला, म्हणजे बाळ डोकं खाली येण्याऐवजी आडवं राहू शकतं. याचबरोबर बाळ एखाद्या वेळी पोटात शी करण्याची पण शक्यता असते पाणी कमी झाल्यामुळे. मग हे पाणी कमी नेमकं का होतं? आणि जर पाणी कमी झालं तर त्याच्यावर सीझर हाच एक उपाय आहे का? इतरही काही उपाय आहेत? या सर्व गोष्टींची माहिती आपण पुढच्या भागात जाणून घेऊया.